कोल्हापुरातील राजेंद्रनगरमधील शाहू पार्क परिसरातल्या अंकुश रेसिडेन्सीमध्ये ज्योती लोकरे यांच्या मालकीचं चप्पलचं दुकान आहे. गेल्या 8 वर्षांपासून लोकरे हे या ठिकाणी चप्पल विक्रीचा व्यवसाय करतात. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ज्योती लोकरे या दुकानात विक्रीसाठी आणलेला नवीन माल शोकेसमध्ये ठेवून दुकान बंद करून जेवण करण्यासाठी घरी गेल्या होत्या. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमाराला या दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत असल्याचं स्थानिक नागरिकांनी पाहिलं. परिसरातील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, मयूर पाटील, महिपती क्षीरसागर यांनी याची माहिती फोनवरून तात्काळ ज्योती लोकरे यांना दिली. त्यानंतर पहारीच्या साहाय्यानं दुकानाचं शटर उचकटलं आणि अग्निशमन दलाला बोलवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकानातील बहुतांश चप्पल, बूट आणि इतर साहित्य जळून खाक झालं होतं. या आगीत ज्योती लोकरे यांचे सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी कांता बांदेकर, रज्जाक मुल्लाणी, मोहसिन पठाण, विशाल चौगले, रोहन लकडे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, उदय शिंदे, धीरज फाले यांनी तसंच प्रतिभानगर आणि टिंबर मार्केट इथल्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.